रोटेशनल डायनॅमिक्स आणि रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण बघतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघितलं, टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी, त्याच्यामध्ये टॉपिक बघतो. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली केस फर्स्ट, जी की मास टाईड टू अ स्ट्रिंग. म्हणजे एखादा मास असेल, ओके, आणि ते जर स्ट्रिंगला टाईड केलेलं असेल, ओके, ही स्ट्रिंग आहे तुमची, या स्ट्रिंगला टाईड जर केलेलं असेल ते पॉइंट ए, बी, सी आणि डी, ओके, अशा प्रकारे. तर मग ह्या पॉइंट ए वरती व्हेलॉसिटी काय असते? मिनिमम व्हेलॉसिटी. या स्ट्रिंगनी सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तुमचं केलं पाहिजे. त्यासाठी पॉइंट ए वरती त्याची व्हेलॉसिटी जी असते व्ही ए, ती काय असली पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट बी वरती त्याची जी व्हेलॉसिटी व्ही बी आहे, मिनिमम व्हेलॉसिटी, ती काय असली पाहिजे. त्याच्यानंतर सी आणि डी साठी व्ही सी आणि व्ही डी ती काय असली पाहिजे ते आपण शोधलेलं होतं. ओके, तर बघा, हे शोधण्यासाठी आपण पॉइंट ए साठी जी व्हेलॉसिटी आहे मिनिमम, ती शोधण्यासाठी आपण टेन्शन जो होता टी, तो आपण 0 अज्यूम केलं होतं. त्या अजम्पशन आपण घेतलेलं होतं. तर बघा, इथे काय व्हेलॉसिटी आपली आलेली आहे, ओके, त्याच्या व्हेलॉसिटी तुमच्या आल्या आहेत, ती तुमची आली होती बघा व्ही ए, म्हणजे याची मिनिमम व्हेलॉसिटी पॉइंट ए वरती ती होती तुमची √r(g), नंतर व्ही बी होती तुमची √5r(g) आणि ही होती तुमची √3r(g). अशा प्रकारे ह्या व्हेलॉसिटीज आपल्या आलेल्या होत्या. कशा प्रकारे आपण शोधल्या ते बघितलेले आहे. ते काय होतं, तुमचं मास टाईड टू अ स्ट्रिंग. स्ट्रिंगला जर तुमचं मास तुम्ही बांधलेलं असेल तर त्यावेळेस काय असलं पाहिजे हे आपण बघितलं. ओके, कशा प्रकारे येतं ते पण आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे मास टाईड टू अ स्ट्रिंगच्या ऐवजी इथे असणारे रॉड. काय असणार आहे, तो तुमचा रॉड असणार. बघा, मास टाईड टू अ स्ट्रिंग आपण बघितलेलं आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे मास टाईड टू अ रॉड. जर याच्या ऐवजी जर तुमचा रॉड इथे असेल तर काय नेमके चेंजेस होतात हे आपल्याला बघायचे तुमच्या केस सेकंड मध्ये. मग तुमची जी व्ही असणार आहे, मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट, ऍट टॉप मोस्ट पॉइंट, ती काय असणार आहे. त्याच्यानंतर ऍट लोअर मोस्ट पॉइंट काय असणार आहे आणि ऍट मिडल पॉइंट तुमची मिनिमम व्हेलॉसिटी काय असणार आहे ते आज आपण इथे बघणार आहोत. तर बघा, आपण जी स्ट्रिंग होती, ओके, ते स्ट्रिंगचं आपण एक्झाम्पल बघितलं. त्या स्ट्रिंग साठी आपण इथे टेन्शन काय अजून केलं होतं, हे फिरतंय म्हणजे ऍट पॉइंट ए आपण टेन्शन अजून केलं होतं 0, ओके. परंतु बघा, आता इथे हा तुमचा स्ट्रिंगच्या ऐवजी आपण घेतलाय रॉड, ओके. अजून करा की हा रॉड आहे, तुम्हाला दिसत नसलं तरी सुद्धा हा तुमचा पॉइंट ए, हा पॉइंट बी, हा तुमचा सी आणि हा पॉइंट आहे तुमचा डी, ओके. तर बघा, इथे तुमची स्ट्रिंग होती, इथे आपण वापरतोय रॉड, ओके. तर स्ट्रिंग मध्ये आपण टेन्शन जो टी होता तो 0 का कन्सिडर केला होता, तर आपण इथे व्हेलॉसिटी जी आहे ती 0 कन्सिडर करू शकत नव्हतो. का? तर इथे जर व्हेलॉसिटी तुमची काय असेल 0, बघा इथे आपण टेन्शन काय करतो अजून तुमचं 0, ओके. व्हेलॉसिटी जर आपण इथे 0 कन्सिडर केली असती तर व्हेलॉसिटी 0 कन्सिडर केल्यामुळे ही स्ट्रिंग काय आली असती तुमची खालच्या बाजूला आली असती, ओके. त्याच प्रकारे इथे आता आपल्याला बघायचे अजम्पशन वेगवेगळे करायचे आणि याच्यासाठी मिनिमम व्हेलॉसिटी असणार रॉड साठी ती शोधायची, ओके. ऍट टॉप मोस्ट पॉइंट, ऍट लोअर मोस्ट पॉइंट किंवा मग हे मिडलचे जे पॉइंट आहे त्याच्यासाठी आपल्याला ती शोधायची आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी. बघा, तर मग पहिला जो पॉइंट आहे आपला याच्यामध्ये बघा, ह्याच डायग्रामला मी मॉडिफाय करतो, ओके. याच्यातला पहिला पॉइंट आता ऍट ए बी सी डी आपल्याला शोधायचं आहे की मिनिमम व्हेलॉसिटी सर्क्युलर मोशन करताना किंवा मास टाईड टू अ रॉड. एक रॉड आहे, त्याला आपण काय केलं आहे, हा मास टाईड केलेला आहे, इकडे पण त्याच प्रकारे. मग असं जर असेल तर जेव्हा हा ऑब्जेक्ट तुमचा फिरणार आहे, ओके,
हा ऑब्जेक्ट तुमचा फिरणार आहे त्यावेळेस ह्या पॉइंटवरती मिनिमम व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तो कंप्लीट करणारे ऑब्जेक्ट इथे काय असली पाहिजे, सी वरती काय असली पाहिजे आणि डी वरती काय असली पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही आठवलं तर केस फर्स्ट मध्ये आपण जेव्हा मास टाईट टू स्ट्रिंग होतं, ओके, त्याच्यामध्ये एक अझम्पशन केलं होतं की जी स्ट्रिंग आहे ती कशी आहे, मासलेस तुमची स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला कोणत्याही प्रकारचं वेट नाहीये, तिचं वेट 0 आहे, आपण असं कन्सिडर केलेलं होतं. आता इथे पण आपल्याला अझम्पशन करायचं की हा जो रॉड आहे तो कसा आहे, तुमचा मासलेस आहे. ओके, मग अझम्पशन काय आहे इथे तुमचं, assume that rod is massless. रॉड मासलेस का, कारण आपण हे जे ऑब्जेक्ट आहे फक्त ऑब्जेक्टचं सर्क्युलर मोशन साठी लागणारी मिनिमम व्हेलॉसिटी काढतोय, म्हणून आपल्याला हा जो रॉड आहे तो काय करायचा आहे, अजून मासलेस किंवा त्याला लाईट आपण अज्यूम करणार आहे. म्हणजे त्याचा मास काय आहे, निग्लिजिबल, 0 मास आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. मग याच्यावर आपल्याला काढायचं आहे मिनिमम व्हेलॉसिटीज, ऍट पॉइंट A, B, C and D. त्याच्यामधलं पहिलं येणार आहे तुमचं मिनिमम व्हेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट नाही, अगोदर आपण बघूया तुमचा अप्पर मोस्ट जो आहे, ओके, तो पॉइंट त्याला आपण म्हणूया टॉप, ऍट टॉप मोस्ट पॉइंट ए. मग जो टॉप मोस्ट पॉइंट ए आहे त्याच्यासाठी तुमची जी मिनिमम व्हेलॉसिटी असणार आहे त्या पॉइंट वरती, इथे रॉड जर असेल तर मिनिमम व्हेलॉसिटी काय असली पाहिजे, म्हणजे हा तुमचा जो आहे ऑब्जेक्ट तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तुमची कंप्लीट करणार आहे. मग ते आपल्याला शोधायचं आहे. मग इथे जर तुम्ही विचार केला, ओके, इथे जर तुम्ही विचार केला, आता हा रॉड आहे, ओके, जिथे स्ट्रिंग होती आपण तिथे टेन्शन काय केलं होतं, अजून 0 केलं होतं, पण तो रॉड असल्यामुळे इथे आपल्याला टेन्शन तुमचं 0 अज्यूम करता येणार नाही. परंतु एक गोष्ट आहे, ओके, 0 तुमचं टेन्शन अज्यूम करता येणार नाही, पण इथे तुमची व्हेलॉसिटी तुम्हाला 0 अज्यूम करता येईल. म्हणजे जी VA आहे बघा, ही VA जी आहे तुम्ही 0 तिला मेन्शन करू शकता का, अज्यूम करू शकता का, तर हा पॉइंट A आहे, ओके, या पॉइंट वरती टॉप मोस्ट पॉइंट वरती तुमचा ऑब्जेक्ट गेल्यानंतर इथे व्हेलॉसिटी जरी तुमची 0 झाली तरी इनर्शियामुळे हा तुमचा सर्क्युलर मोशन करणार, किमान तो इथून इथपर्यंत येणार आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी 0 झाल्यावर तो इथे थांबून तरी जाईल. ओके, म्हणजे काय होईल, तर हा फक्त जो ऑब्जेक्ट आहे तो खाली ड्रॉप होणार नाही. का ड्रॉप होणार नाही, तर याच्यावरती जे टेन्शन आहे ते आपण 0 अजून करू शकत नाही, कारण हा तुमचा रॉड आहे. ओके, हा रॉड असल्यामुळे याच्यावरती काही ना काही तुमचं टेन्शन आहे. ओके, आणि ते काही ना काही टेन्शन असल्यामुळे, तो रॉड असल्यामुळे व्हेलॉसिटी जरी तुमची 0 झाली तरी हा जो ऑब्जेक्ट आहे तो इथे खाली ड्रॉप होणार नाही, तो इनर्शियामुळे त्याचं सर्क्युलर मोशन करणार आहे, थोडा फार तरी तो पुढे सरकणार आहे. त्याच्यामुळे इथे अज्यूम करताना आपल्याला VA काय करायचं आहे, अजून 0 करायचं आहे. म्हणजे लिहिणार आपण VA इज इक्वल्स टू 0. आता पुढचा पॉइंट आपण जिथे टेन्शन अज्यूम केलं होतं 0, इथे आपण ठेवतो व्हेलॉसिटी तुमची VA जी आहे ती आपण 0 अज्यूम करतो. याच्याकडे लक्ष ठेवा, जी मिनिमम व्हेलॉसिटी आहे तीच आपण 0 अज्यूम केली. का तुम्हाला मी सांगितलं, तर हे टेन्शन ते 0 येऊ शकत नाही आणि ही रॉड असल्यामुळे तुम्ही ते व्हेलॉसिटी 0 जरी कन्सिडर केली तरी सुद्धा इथे इनर्शियामुळे सर्क्युलर मोशन होणार आहे, हा ऑब्जेक्ट खाली ड्रॉप होणार नाही. त्याच्यामुळे आपण VA ला काय केलं, 0 इथं अज्यूम केलेलं आहे. मग बघा असं असेल तर याच्यावरती कोणकोणते तुमचे फोर्स अप्लाय होतात. सर्वात अगोदर आपण फोर्स कशावरती अप्लाय करतोय, या ऑब्जेक्ट वरती कोणकोणते फोर्स अप्लाय होत आहेत त्याचा आपण विचार करतोय. पहिला फोर्स तुमचा mg, याचं वेट, ओके, आणि दुसरा फोर्स टेन्शन. आपण आता इथे टेन्शन 0 कन्सिडर केलंय का, तर नाही. मग तुमचं जे टेन्शन आहे ते याच्यावरती अप्लाय होतं ह्या ऑब्जेक्ट वरती. मग टेन्शन तुमचं होते अप्लाय ह्या ऑब्जेक्ट वरती, ह्या रॉड वरून इकडच्या बाजूला, ओके, ह्या वरच्या बाजूला होतं. ओके, पण आपण दाखवलं त्याला असं दाखवेल. तुम्हाला सांगतो ते वरच्या बाजूला कसं अप्लाय होतं टेन्शन आपल्या इक्वेशन मध्ये येईल. बघा आता जर तुम्ही बघितलं, विचार केला की फोर्स तुमचा mg, ओके, आणि टेन्शन हे TA अप्लाय होत आहे, म्हणजे टुवर्ड सेंटर अप्लाय होत आहे. याचा अर्थ काय झाला, तर हे दोघं मिळून तुम्हाला काय देत आहे, सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. मग जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बघा नेसेसरी
सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय, कोण प्रोव्हाइड करते, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय TA and mg. ओके, दोघे एकाच डायरेक्शनला आपण दाखवले म्हणून आपण लिहू शकतो TA प्लस mg इज इक्वल टू, बघा आता सेंट्रिपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय असतं, m v स्क्वेअर अपॉन r. इथे v काय तुमचा ऍट पॉइंट A, m v a स्क्वेअर अपॉन r. ह्या v ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली 0, म्हणजे पूर्ण टर्म काय होईल तुमची 0, म्हणजे TA प्लस mg इज इक्वल टू काय आला तुमचा 0. याचाच अर्थ काय झाला, मग TA इज इक्वल टू हा mg इकडे जाता ते होईल मायनस mg. म्हणजे जे टेन्शन याच्यावरती अप्लाय होत आहे या ऑब्जेक्ट वरती, ते काय इक्वल अँड अपोजिट ऑफ द वेट. जे वेट या ऑब्जेक्टचं आहे त्याच्याच इक्वल साइडचं, इक्वल मॅग्निट्यूडचं टेन्शन त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होते, पण त्याची डायरेक्शन काय निगेटिव्ह आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शन आहे. ज्या टेन्शन P इकडे अप्लाय होतं, कुठे अप्लाय होतो, ह्या बाजूला वेटच्या अपोजिट साइडला तो अप्लाय होत आहे. हे आपल्याला याच्यावर बघा, याला आपण म्हणूया इक्वेशन 1 आणि याला म्हणूया आपण इक्वेशन 2. अशा प्रकारे तुमचं पहिल्या पॉइंट साठी व्हेलॉसिटी आपण A काढली, v इज इक्वल टू 0, म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी काय तुमची 0 याच्यासाठी आहे, आणि टेन्शन जे आहे त्याच्यासाठी ते काय आहे मायनस mg. जे आपण स्ट्रिंगच्या याच्यामध्ये टेन्शन 0 कन्सिडर केलं होतं, इथे टेन्शन तुमचं 0 नसणार, त्यांच्या वेटच्याच इक्वल मॅग्निट्यूडचं असणार, फक्त त्याची डायरेक्शन जी आहे ती वेटच्या अपोजिट तुमची असणार आहे. ओके, इथपर्यंत लिहून घ्या. म्हणजे इथे तुमचा हा फर्स्ट पॉइंट झाला मिनिमम व्हेलॉसिटी ऍट टॉपमोस्ट पॉइंट A. आता आपण बघणार आहे मिनिमम व्हेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट पॉइंट B. लिहून घ्या पुढे पॉज करून. आता पुढचं लिहूया सेकंड नंबर याच्यामध्ये मिनिमम व्हेलॉसिटी प्रत्येक वेळेस डायग्राम तुम्ही काढून घ्या, ठीक आहे. आता याच्यातलं सेकंड मिनिमम व्हेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट पॉइंट B. मग लोअर मोस्ट पॉइंट B वरती तुमची मिनिमम व्हेलॉसिटी काय असली पाहिजे ते आपल्याला कन्सिडर करायचं आहे. मग परत आता इथे जर आपण आलो तर हा तुमचा पॉइंट B आहे, याच्यावरती अप्लाय होणार तुमचे फोर्सेस कोणकोणते, बघा दोन फोर्स अप्लाय होतात. पहिला फोर्स तुमचा mg वेट, दुसरा फोर्स टेन्शन Eb. ओके, हे दोन फोर्स तुमचे अप्लाय झाले. हा जो टेन्शन तुमचा फोर्स आहे, ओके, हा तुमचा अप्लाय झालेला आहे. हा टेन्शन आणि mg तुम्हाला काय प्रोव्हाइड करताय, सेंट्रिपिटल फोर्स, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. मग आपण इथे परत लिहू शकतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, जसं आपण मागचे जे केलं त्याच प्रकारे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय, कोण प्रोव्हाइड करताय, प्रोव्हाइडेड बाय Eb मायनस mg. Therefore मग याच्यावर तुम्ही काय लिहू शकता, तर Eb मायनस mg इज इक्वल टू mvb स्क्वेअर अपॉन r. ओके, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. याला म्हणा तुमचे इक्वेशन नंबर 3. ओके, मग तुम्ही जर आठवलं तर मागच्या याच्यात आपण करताना काय केलं होतं, अजून याच्यानंतर आपण काय केलं होतं बघा, इथे चेंजेस होतो तुमचा पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ओके, फक्त आपण पॉइंट A चं काढलं होतं. ओके, मागच्या जे स्ट्रिंग मध्ये काढताना जेव्हा आपण B चं काढलं त्यावेळेस आपण A आणि B मध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी मध्ये जे चेंजेस होतात याचा आपण विचार केला होता. मग बघा, जी पॉइंट A वरती जी पोटेन्शियल एनर्जी होती ती खाली येताना इथे कायनेटिक एनर्जी होईल, म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होईल तेवढाच कायनेटिक एनर्जी मध्ये सुद्धा चेंज होणार आहे. म्हणून आपण लिहिणार आहे फ्रॉम A टू B. सेम आहे जे स्ट्रिंग साठी आपण केलं त्याच प्रकारे फ्रॉम A टू B. चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. बघा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. जे पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंजेस होतात ते तुमच्या कायनेटिक एनर्जी मध्ये चेंजेस होतात. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय लिहितो आपण mgh, आणि कायनेटिक एनर्जी चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग बघा इथे पोटेन्शियल एनर्जी
ए वरती होती म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी तुमची कमी होती आणि इकडे आली तेव्हा जास्त झाली. चेंजिंग म्हणजे मोठी कुठली कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. पॉइंट बी वरती कायनेटिक एनर्जी तुमची हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर म्हणून इथे एम व्ही बी स्क्वेअर ओके मायनस हाफ ऑफ एम व्ही ए स्क्वेअर. ओके यस. आता इथे हाईट काय तुमची बघा, इथे जी हाईट आहे ती काय, ही तुमची हाईट आहे, त्या दोघांमध्ये जो चेंज झाला त्याची हाईट तुमची ही. मग ती हाईट काय तुमची बघा, हा आर आहे, आपण आर, तर ही हाईट काय तुमची 2r. ओके म्हणजे इथे काय तुमचा mg आणि हा तुमचा 2r इज इक्वल टू हा आहे तुमचा हा m v. बघा इथून कॉमन काय येतोय हाफ या कॉमन काढला, इथे राहिला तुमचा vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. मग विचार जर केला तुम्ही, हा इथला m तुमचा कट झाला, हा 2 इथे डिवाइड करतो, इकडे येऊन तो काय करेल मल्टिप्लाय, म्हणजे हा होईल काय तुमचा 2 into 4 आणि हा rg 4rg लिहा किंवा 4gr लिहा. ओके इज इक्वल टू इथे काय राहिला vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. va स्क्वेअर ची व्हॅल्यू काय तुमची, va काय तुमचा 0, आपण बघितला व्हेलॉसिटी काय तुमची 0 म्हणजे va स्क्वेअर म्हणजे काय आला तुमचा 0 म्हणजे 4rg काय आला तुमचा vb स्क्वेअर. आपल्याला काय करायची मिनिमम व्हेलॉसिटी ऍट पॉइंट d म्हणजे vb शोधायची, ही आली तुमची vb स्क्वेअर. मग देअरफॉर vb म्हणजे स्क्वेअर रूट केलं तर काय होणार अंडर रूट ऑफ 4rg म्हणजे काय तुमचा vb इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि हा अंडर रूट ऑफ rg. ओके म्हणजे जी vb आहे ती काय आहे तुमची vb 2 अंडर रूट ऑफ rg. ओके अशा प्रकारे. ओके बघा सेम जसं आपण मागचे जे सॉल्व्ह केलं होतं त्याच प्रकारे इथे पण आपण सॉल्व्ह करत आहोत. आता हे झालं तुमचं अप्पर मोस्ट साइड याला v इज इक्वल टू 0, लोअर मोस्ट साइड तुमचा vb इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ rg. आता आपल्याला बघायचं आहे मिडल पॉइंट फॉर पॉइंट c and d. हा पॉइंट तुमचा c आणि d साठी हे तुम्ही लिहून घ्या. ओके चला आता बघूया आपण फॉर पॉइंट c and d. सेम तसंच आहे फक्त अजम्पशन वेगळं झालेलं आहे. इथे आपण रॉड वापरलाय, मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं ते स्प्रिंग साठी एक्झाम्पल बघितलं. आता आपण बघूया 3 नंबर कशासाठी आहे तर ऍट मिडल पॉइंट मिनिमम व्हेलॉसिटी ऍट मिडल पॉइंट C and D. मग मिडल पॉइंट आहे त्याच्यासाठी आपल्याला काढायचं बघा. मग आता तुमची हाईट इथे पण परत तुमची कायनेटिक एनर्जी चेंज होणार आहे फ्रॉम A to C. जसं आपण मागचं सोडवलं फ्रॉम A to C काय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ॲज इट इज. ओके मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय ते mgh. इथे चेंज इन कायनेटिक एनर्जी c ची कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे a पासून, कारण इथे टोटल पोटेन्शियल एनर्जी कारण इकडे कायनेटिक पण येणार आहे. म्हणजे अगोदर काय तुमचा हाफ ऑफ mvc स्क्वेअर मायनस हाफ ऑफ mva स्क्वेअर. ओके आता इथे h हाईट काय तुमची a आणि c मध्ये काय r म्हणून काय इथे mgr इज इक्वल्स टू हाफ m कॉमन इथे राहिला तुमचा vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. ओके मग हा 2 इथे हा mm कॅन्सल झाला, 2 इकडे डिवाइड इकडे तर मल्टिप्लाय म्हणजे हा झाला तुमचा 2rg इज इक्वल्स टू vc स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. va स्क्वेअर काय तुमचा 0. ओके म्हणजे आपल्याला काय शोधायची मिनिमम व्हेलॉसिटी म्हणजे vc शोधायची. मग देअरफॉर vc स्क्वेअर रूट घेतला आपण vc इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2rg. हे आहे तुमची व्हेलॉसिटी c आणि d साठी. काय इकडे तुमची व्हेलॉसिटी vc vd काय आली अंडर रूट ऑफ 2rg अंडर रूट ऑफ 2r. अशा प्रकारे मग याच्यानंतर आपण काय केलं होतं तर डिफरन्स शोधला होता. बघा मी फास्ट का घेतोय तर मागचा आपला सेम ऑलरेडी झालेला आहे.
ओके, आता बघूया आपण डिफरन्स. मग टोटल डिफरन्स बघायचं, डिफरन्स इन द टेन्शन. जे टेन्शन आहे त्याच्यामधलं डिफरन्स म्हणजे इथलं ए आणि बी मधलं टेन्शन काय असणार आहे, किंवा सी आणि डी मधलं घेतलं तरी ते टेन्शन काय येणार ते आपल्याला शोधायचं आहे. मग पुढचा पॉइंट आहे आपला डिफरन्स. ओके, तर बघा हे लिहून घ्या. पुढचा पॉइंट सोपा आहे बघा, डिफरन्स इन टेन्शन. मग काय असणार ते आपल्याला बघायचं. मग तो तुमचा टीबी मायनस टीए काय असणार तो आपल्याला शोधायचा आहे. मग काय बघा, मागच्या वेळेस पण आपण अशाच प्रकारे डिफरन्स काढलं होतं. मग काय येणार बघा, जे आपलं इक्वेशन होतं फर्स्ट इक्वेशन. ओके, फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन ते आपण विचार करूया. फर्स्ट इक्वेशन आपलं होतं TA प्लस mg. बघा TA प्लस mg इज इक्वल टू होता तो हाफ ऑफ mva स्क्वेअर, सॉरी हाफ नाही ते mva स्क्वेअर अपॉन r. हे होतं तुमचं फर्स्ट इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन होतं तुमचं TB मायनस mg इज इक्वल टू mvb स्क्वेअर अपॉन r. चेक करून घ्या इक्वेशन जर मध्ये परत मी लिहिलंय. फर्स्ट इक्वेशन होतं TA प्लस mg इज इक्वल टू mva स्क्वेअर अपॉन r आणि थर्ड होतं TB मायनस mg इज इक्वल टू mvb स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन 3. ओके, तर आता बघा मग काय जो डिफरन्स तुम्हाला शोधायचा आहे, डिफरन्स काय शोधायचा आहे इन द टेन्शन. मग सगळ्यात जास्त टेन्शन कुठे असणार आहे, इथे बी वरती, कारण तो खालच्या बाजूला आणि ए वरती कमी असणार, म्हणून आपण लिहिलं TB मायनस TA. मग TB आम्हाला पाहिजे, मग TB कुठे इथे, म्हणजे 3 मधून तुम्हाला 1 मायनस करायला लागणार आहे. मग म्हणा सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 बी गेट. अतिशय सोपा आहे, काही याच्यात तिकट नाहीये. खूप वेळ गॅप झाला आपला 15 दिवसांचा, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं अवघड ते वाटणार आहे, परंतु अतिशय सोपं आहे. बघा अगोदर 3 कोणता आहे TB मायनस mg, परत मायनस, हा प्लसचा होईल मायनस आणि हा पण प्लसचा होईल मायनस, इज इक्वल टू TB मधील तुम्हाला mvb स्क्वेअर अपॉन r मायनस इथे mva स्क्वेअर अपॉन r. ओके, जर तुम्ही इथे बघितलं तर हा TB मायनस TA. बघा TB मायनस TA, ते दोघं मायनस मायनस. तुम्ही म्हणून इथे प्लस होता, हा प्लसचा काय होईल मायनस होईल की हा पूर्ण ब्रॅकेट होता, आतमध्ये प्लस होता, ब्रॅकेट ओपन केला, आला होता मायनस. मग मायनस mg मायनस mg मायनस 2mg इज इक्वल टू, आता हा जो तुम्हाला दिला mva स्क्वेअर अपॉन r. ओके, va ची व्हॅल्यू काय तुमची 0. va ची जर व्हॅल्यू 0 असेल तर ही पूर्ण टर्म काय होईल तुमची 0 होईल. मग राहील काय तुमच्या इथे mvb स्क्वेअर अपॉन r मायनस हा 0. ओके, मग आता जर परत तुम्ही विचार केला, आपल्याला फक्त काय पाहिजे टेन्शन TB मायनस TA पाहिजे. ओके, मग ही व्हॅल्यू जर इकडे गेली, ओके ही व्हॅल्यू इकडे मायनस 2mg, इकडे जाताना काय होईल प्लस 2mg होईल. ओके, काय होईल प्लस 2mg. पण त्याच्या अगोदर जो VB स्क्वेअर आहे, ओके बघा VB काय आहे तुमचा, VB आहे 2 अंडर रूट ऑफ RG. मग VB स्क्वेअर काय होता आपला 4RG होता. काय होता बघा VB स्क्वेअर आपला होता 4RG, किंवा मी लिहितो डायरेक्ट VB आहे तुमचा 2 अंडर रूट ऑफ RG. मग काय टाकतो, हा तुमचा TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू हा तुमचा m. VB ची व्हॅल्यू आहे तुमची 2 अंडर रूट ऑफ RG आणि त्याचा स्क्वेअर अपॉन r. ओके, हा काय येतो तुमचा TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू m 2 चा स्क्वेअर 4, हा अंडर तुमचा निघून जाईल. ओके, अपॉन r. हा r आणि हा r कॅन्सल, म्हणजे इथे काय राहिला 4mg आणि हा 2mg तिकडे जाईल. म्हणजे काय येतो TB मायनस TA इज इक्वल टू हा तुमचा 4mg, हा मायनस 2mg तिकडे गेला प्लस 2mg. ओके, म्हणजे तुझी तुमची व्हॅल्यू येते टेन्शन हे येते तुमचं TB मायनस TA.
PB मायनस PA इज इक्वल्स टू ते येते तुमचं 4mg प्लस 2mg 6mg. ओके किती आलं ते 4mg प्लस 2mg 6mg म्हणजे जे डिफरन्स इन द टेन्शन आहे ते 6mg आहे. म्हणजे जे स्ट्रिंगचं तुमचं होतं स्ट्रिंगचा जो आपण यूज केला होता त्याच्यामध्ये पण तुमचं जे टेन्शन होतं 6mg आलेलं होतं. तर बघा ते सेम आहे. अतिशय सोपं आहे काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा आपण VA साठी जे काढलं टेन्शन VA साठी मिनिमम व्हेलॉसिटी आपली आली 0. त्याच्यानंतर VB साठी तुमची मिनिमम व्हेलॉसिटी आली आहे आणि 2 × √rg आणि C आणि D साठी आलेली आहे √2rg. अतिशय सोपं आहे काही याच्यामध्ये अवघड नाही. सेम तसंच आहे. आता पुढचा एक टॉपिक तुम्हाला दिलाय स्फिअर ऑफ डेथचा. कसला दिलाय स्फिअर ऑफ डेथ म्हणून पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. बघा अतिशय सोपं आहे. हे तुम्ही लिहून घ्या. लिहून घ्या काही अवघड नाहीये. अतिशय सोपं आहे. अजिबात टेन्शन याचं घ्यायचं नाहीये. पुढचा एक पॉइंट आहे तुमचा स्फिअर ऑफ डेथ म्हणून. जसं आपण वॉल ऑफ डेथ बघितलं होतं सर्क्युलर मोशन मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मला दिलाय स्फिअर ऑफ डेथ. मग स्फिअर ऑफ डेथ काय असतो तर बघा तुम्ही सर्कस मध्ये केलेला असाल. ओके सर्कस मध्ये जर तुम्ही गेलेला असाल तर अशा प्रकारे एक स्फिअर असतो आणि त्याच्यामध्ये अशी नेट असते. त्याच्यामध्ये अशा प्रकारे जाळी दिलेली असते. तुमच्या बुक मध्ये तुम्हाला अशा प्रकारची डायग्राम त्यांनी द्यायला पाहिजे होती स्फिअर ऑफ डेथ साठी. म्हणजे तुम्हाला लगेच कळालं असतं. ओके ओके समजून घ्या. ठीक आहे म्हणजे काही एवढं इम्पॉर्टंट नाही त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर त्यांनी दिलेलं नाही. ओके ही स्फिअर ऑफ डेथ आहे. ओके बघा जेव्हा तुम्ही सर्कस मध्ये जाता ओके तर सर्कस मध्ये अशा प्रकारची एक जाळी असते एक स्फिअर असतो त्याच्यामध्ये नेट अशी असते आणि ह्या स्फिअर मध्ये काय करत असतात ते लोक फिरत असतात. एक तर ते गाडी चालवतात ओके किंवा ते पळत असतात. तर बघा हा जो तुमचा स्फिअर ऑफ डेथ आहे याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. किंवा मग तुम्ही याच्यामध्ये गेलेला असाल गार्डन मध्ये एक मोठा सर्कल असतो. बघा गार्डन मध्ये एक मोठा सर्कल असतो आणि त्याच्यामध्ये मुलं पळतात. ओके तो जर तुम्ही ते कन्सिडर केला मुलं पळतात आणि तो गोल गोल फिरत असतो सर्कल. ओके फक्त इथे आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की तो सर्कल थांबलेला आहे आणि ते मुलं असे गोल गोल फिरतात. ओके हे कन्सिडर करायचं. इथे पण तसंच. मग याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की याचे जे पॉइंट आहेत समजा हा पॉइंट ए टॉप मोस्ट पॉइंट आहे ए परत हा लोअर मोस्ट पॉइंट आहे बी हा तुमचा पॉइंट सी आणि पॉइंट डी साठी जी काही मिनिमम व्हेलॉसिटी असेल किंवा मग एखादी बाईक तुम्हाला याच्यामध्ये जर चालवायची असेल ओके ह्या स्फिअर ऑफ डेथ मध्ये जर तुम्हाला बाईक चालवायची असेल तर टॉप मोस्ट पॉइंटला तिची बाईकची स्पीड काय असली पाहिजे लोअर मोस्टला काय असली पाहिजे आणि मिडल मध्ये त्या बाईकची स्पीड किती असली पाहिजे मिनिमम की जेणेकरून कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट व्हायला नको आणि ती व्यवस्थित चालली पाहिजे. तर काय असेल तर बघा अतिशय सिंपल आहे काही याच्यामध्ये अवघड असं नाहीये. बघा याच्याबद्दल तुम्ही बघितलं स्फिअर ऑफ डेथ मध्ये तुमच्या बुक मध्ये काय दिले तुम्ही वाचा. अतिशय सोपं आहे. स्फिअर ऑफ डेथ मध्ये जर बघितलं इथे रॉड दिले तर तुम्हाला नाही इथे काय दिले ह्या ज्या आहेत ती जाळी असते म्हणजे ती स्ट्रिंग असते. म्हणजे याच्यामध्ये काय दिले स्ट्रिंग तुम्हाला दिलेली आहे म्हणजे ती केस फर्स्ट होती आपली. ओके ऑब्जेक्ट टाईड टू अ स्ट्रिंग त्याच्यासाठी जी आपण ए साठी मिनिमम व्हेलॉसिटी काढली होती. बघा VA जी काढली होती आपण जी VA आपण घेतली होती √rg. त्याच्यानंतर VC आपण काढली होती √3rg आणि VB ओके VC तुमच्या ह्यावर VB जी आपण काढली होती √5rg आणि परत आपण VD शोधली होती म्हणजे VC आणि VD आपली सेम होती √3rg हीच असणार आहे. कारण याच्यामध्ये काय स्ट्रिंगच तुम्हाला दिलेली आहे. रॉड आहे का एखाद्या रॉडवर तुमचा ऑब्जेक्ट बांधलेला आहे का नाही तर स्ट्रिंग तुम्हाला दिली आहे
म्हणून याच्यामध्ये पण मिनिमम व्हेलॉसिटी तुमच्या ह्याच पद्धतीच्या येणार आहे. ओके, फक्त याच्यात विषय काय येतो तर बघा, जो काही तुमचा व्हेलॉसिटी तुमची ह्या प्रकारे, मग याच्यामध्ये टेन्शन तुम्हाला त्यांनी दिले थेरीमध्ये टेन्शन किंवा याच्यावरती अप्लाय होणारे फोर्स कोणकोणते असतात ते त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. किंवा मग सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्यावरती नेमका कोणते फोर्स सेंट्रिपिटल फोर्स याला प्रोव्हाइड करतात ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही VA चा जर विचार केला तर याला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड कोण करतं तर बघा, याच्यावरती जे वेट आहे याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. ओके, म्हणजे हा वेट आणि अजून काय प्रोव्हाइड करणार तुम्हाला तर बघा, हा फक्त वेट, मग याच्यावरती टेन्शन कुठे अप्लाय होणार आहे तर इथे जर काही स्ट्रिंग तुम्हाला सेंटर पासून दिलेली नाहीये टेन्शन अप्लाय व्हायला, त्या स्ट्रिंग तुमच्या काय दिल्या वेगळ्या पद्धतीने खाल्ल्या, सेंटर पासून दिलेली का कोणती तुमच्या ऑब्जेक्टला तर नाही. मग याच्यावरती अजून दुसरा कोणता फोर्स, मग ह्या mg ला बॅलन्स करणारा दुसरा कोणता फोर्स असणार आहे तर हा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्ट वरती एक नॉर्मल फोर्स तुमचा अप्लाय होणार आहे. ओके, तर नॉर्मल फोर्स जो अप्लाय होणार आहे ऑब्जेक्ट वरती तो कोणत्या बाजूला असणार आहे तर तो सुद्धा असणार आहे ह्याच बाजूला. काय ह्या बाजूला तर हा जो सरफेस आहे त्या सरफेसच्या आतून तुम्ही गाडी चालवताय, ह्या बाजूने चालवतात का नाही, आतून चालवताय तर तुमचा फोर्स ह्या बाजूला अप्लाय होणार आहे. म्हणजे जो नॉर्मल असणार आहे तो नॉर्मल आणि mg वेट मिळून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स इथे प्रोव्हाइड करणार आहे. इथे पण जर तुम्ही विचार केला, ओके, इथे पण जर तुम्ही विचार केला तर याचं वेट ह्या दिशेला डायरेक्ट होतंय, वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन असतं नेहमी. ओके, मग याला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते तर हा सरफेस. ओके, हा जो सरफेस आहे हा सरफेस ह्या ऑब्जेक्ट वरती तुम्हाला एक नॉर्मल प्रोव्हाइड करतोय, तो नॉर्मल तुमचं सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. इथे पण याचं वेट ह्या डायरेक्शनला mg आणि याच्यावरती जो नॉर्मल असणार आहे तो आतल्या बाजूला तुमचा असणार आहे. इथे पण हा तुमचा नॉर्मल आणि इकडे तुमचं वेट mg. ओके, अशा प्रकारे बघा. तर काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, स्ट्रिंग मध्ये जे बघितलं होतं मिनिमम व्हेलॉसिटी तुमच्या स्फिअर ऑफ नेट मध्ये मिनिमम व्हेलॉसिटी जी होती स्ट्रिंग मध्ये जी होती तीच आहे. आणि पुढचा जो पॉइंट आहे की सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करून करतोय तर ऍट पॉइंट A तो जो नॉर्मल असणार आहे त्या डेथ ऑफ स्फिअरचा सरफेस त्या ऑब्जेक्ट वरती जो नॉर्मल प्रोव्हाइड करणार आहे तो नॉर्मल आणि त्याचं वेट A मध्ये, इथे फक्त नॉर्मल, C मध्ये, D मध्ये पण नॉर्मल आणि इथे mg आणि म्हणजे तुमचं वेट आणि जो नॉर्मल असणार आहे तो तुम्हाला इथे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करून देणार आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं काही याच्यामध्ये अवघड असं नाही, लिहून देण्यासारखं पण काही तुमच्या बुक मध्ये दिलंय ते लक्षात घ्या. ही डायग्राम एवढी काढून घ्या, एवढ्या डायग्राम वरून तुम्हाला स्फिअर ऑफ डेथ वरती राईट अ शॉर्ट नोट ऑन स्फिअर ऑफ डेथ एवढं तुम्हाला येतं, जास्त काही त्याच्यावरती येत नाही. आणि एखादं न्यूमेरिकल तुमचं त्याच्यावरती येतं. मग हे फोर्स तुमच्या लक्षात असले पाहिजे. तुमच्या एक्सरसाइज मध्ये एक न्यूमेरिकल याचं 30 की 40 नंबरला तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये एक न्यूमेरिकल याच्यावरती आहे स्फिअर ऑफ डेथ वरती. हे जर तुमच्या फोर्स लक्षात आलेले असतील तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. तर बघा, आज आपण तुमचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला टोटली कंट्रोल बाय ग्रॅव्हिटी पॉइंट मध्ये आपण तुमचे दोन्ही केस कंप्लीट केलेले आहेत. स्फिअर ऑफ डेथ सुद्धा आपण कंप्लीट केलेला आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. ओके, काही गडबड झालेली असेल, काही चुका झाल्या असतील तर मला तशा सांगा. काही अडचण नाही, मला फोन करून सांगा. कळतंय नसेल कळत तरी ते पण सांगा, म्हणजे मला माझ्या शिकवण्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येते. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला सांगा. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.